सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। तर आज आहे 8 मार्च जागतिक महिला दिन। तर या जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व माता भगिनींना, लाडक्या मैत्रिणींना, मी ज्यांना ओळखते त्या मैत्रिणींना, ज्यांना ओळखत नाही त्या मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपली किंमत किंवा आपली कदर कोणी करो किंवा नाही करो तर काय करायचं, त्याचं टेन्शन घेत बसायचं का, त्याचा विचार करत बसायचं का, तर याविषयीच आजचा व्हिडिओ असणार आहे। तत्पूर्वी तुम्ही सर्वांनी मला जो सपोर्ट केला आहे त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद। तर बघा, मी आता तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे। तर काय होतं, एक मिडल क्लास फॅमिली असते, त्या फॅमिलीमध्ये 2 मुलं आणि आईवडील राहत असतात। तर काय होतं, सतत ती जी आई आहे ना ती मुलांची काळजी घेत असते। सतत बाबा मुलाला काय हवं आहे, काय नको आहे, आपल्या नवऱ्याला काय पाहिजे किंवा काय नको आहे, किंवा अगदी त्यांना सकाळी ते उठल्यापासून त्यांच्या अंघोळीपासून ते रात्री झोपेपर्यंत ती नवरा बायको नवऱ्याची आणि मुलांची काळजी घेत असते। पण तिच्या नवऱ्याला आणि मुलांना त्याची कदर नसते। मुलंही मोठी असतात, म्हणजे कॉलेजला वगैरे जात असतात, नवरा ऑफिसला जात असतो आणि ती दिवसभर घरातलं काम करत असते। ती एवढं सगळं करून देखील तिला घरी आल्यानंतर ती मुलं आणि नवरा देखील तिला सतत म्हणत असतात, तुला दिवसभर काय काम असते, तू काय करत असतेस, सतत म्हणत असतात। पण ती शांत स्वभावाची असते, त्यांना उलटून असा जवाब किंवा उलटून बोलत नाही। तर मग काय होतं, असं बरेच वर्ष चाललेलं असतं, खूप दिवस असंच चाललेलं असतं। ती अगदी त्यांच्या खाण्यापिण्याची, झोपण्याची, उठण्याची, आंघोळीपासून अगदी कपडे देण्यापर्यंत सगळी काळजी घेत असते। जरी तिने जेवण छान बनवलं तरी हे असंच बनवलं आहे, हे तसंच बनवलं आहे, ह्याच्यामध्ये मीठच जास्त आहे किंवा मीठच नाही आहे, मला हे नाही खायचं। मुलं अशी त्रास देत असतात तिला की मला हे नाहीच खायचं, मला बाहेरचंच खायचं आहे। मग इतकं सगळं करून ती त्यावेळेस ज्यावेळेस मुलं तिच्यावरती नाराज होतात किंवा तिला म्हणतात की हे चांगलं झालं नाही, किंवा तू माझा आज कपडेच इस्त्री नीट नाही केले, किंवा तू माझा आज टिफिनच नीट नाही भरला, किंवा नवऱ्याकडून अशा काही गोष्टी ऐकायला मिळतात, त्यावेळेस ती खूप नाराज होते। पण काय करणार, कोणाला सांगणार। पण ती शांत आणि प्रेमळ स्वभावाची असते, अशीच शांत सहन करत राहते सगळं। तिला असं वाटत असतं की आज ना उद्या माझा नवरा किंवा मुलं सुधारतील किंवा त्यांना माझी किंमत कळेल असं वाटत असतं। पण तो दिवस काय लवकर उजडत नाही। मग असंच बरेच दिवस जातात। ती एक दिवशी खूप आजारी पडते, खूप म्हणजे इतके आजारी पडते की तिला ॲडमिट करायची वेळ येते। आणि तिला ॲडमिट केल्यानंतर ज्यावेळेस त्या मुलांना आणि त्या नवऱ्याला स्वतःची कामं स्वतः करावी लागतात 4 ते 5 दिवस, ज्यावेळेस त्यांना जेवण, ज्या घरात एक स्त्री नसताना जी काही कामं करावी लागतात, त्यावेळेस त्यांना त्याची जाणीव होते की मुलांना असं वाटतं, अरे बापरे, माझी एवढी सगळी कामं माझी आई करत होती आणि तरीसुद्धा आपण तिला उलट बोलत होतो, तिच्या जेवणाला नावं ठेवत होतो। नवऱ्याला पण ती किंमत कळते की माझी सगळी ही कामं करायची तरी मी तिला आडतोड करायचो, तिच्याशी नीट बोलायचो नाही आणि तिची आपण किंमत केली नाही। मग हे सगळ्यांच्या लक्षात आल्यानंतर जेव्हा ती 4-5 दिवसानंतर घरी येते त्यावेळेस हे सगळ्यांच्या लक्षात येतं आणि छान तिचं मग ते मुलं आणि नवरा मिळून घरी आल्यानंतर तिचं छान वेलकम करतात आणि सगळेजण, नवरा आणि मुलं तिला सॉरी म्हणतात की आई, किंवा नवरा म्हणतो परत माझ्याकडून अशी चूक होणार नाही। ज्यावेळेस तू घरात नव्हतीस, ज्यावेळेस घरामध्ये काम करायला आमचं कोणी नव्हतं, त्यावेळेस मला म्हणजे आम्हाला तुझी किंमत कळालेली आहे असं नवरा आणि मुलं म्हणतात। त्यावेळेस मात्र तिला खूप आनंद होतो। तर बघा, कधी ना कधी माणसाला किंमत ही कळतेच। त्यामुळे लक्षात ठेवा, सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही जी लोक तुम्हाला किंमत देत नाहीत
त्यांच्याकडून कसलीच अपेक्षा करू नका. कसलीच अपेक्षा करू नका किंवा त्याच्याकडून अपेक्षा ठेवू नका. हा काम हा येईल आणि हा अर्ध काम करून देईल, किंवा हा येईल आणि बाकीचं राहिलेलं जे काही आहे ते आवरावर करेल त्याच्याकडून. नाहीतरी तो मला असं येईल आणि मला काहीतरी घेऊन येईल किंवा मला गिफ्ट देईल किंवा अजून काय. म्हणजे अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत की आपण त्या समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करतो. त्या अपेक्षा अजिबात करू नका. सगळ्यात पहिल्यांदा तर आता दुसरी गोष्ट आहे, ज्याला जिकडं जायचंय तिकडं जाऊ द्या. आता समजा समोरचा व्यक्ती तुमच्याशी भांडला, बरोबर, भांडला, कोणी असू दे, घरातला असू दे किंवा बाहेरचा असू दे, भांडला आणि नंतर तो रागाच्या भरात गेला निघून. अरे जरी घरातला असला तरी तो किती वेळ बाहेर जाणार आहे ना. शेवटी राग शांत झाल्यावर तो घरीच येणार आहे. तुम्ही त्याच्या मागे नका जाऊ किंवा त्याच्या हात पाया पडून त्याच्या विनवण्या नका करू. अरे जाऊ नको, थांब ना, किंवा रडत नका बसू तुम्ही. याच्याने तुमची किंमत अजून कमी होतो. तो समोरचा व्यक्ती अजून त्या गोष्टीचा फायदा घ्यायला चालू करतो की बाबा मी थोडा चिडलो किंवा रागावलो तर ही खूप इमोशनल होते किंवा हा खूप इमोशनल होतो, मग ह्याला अजून आपण कसं चिडवायचं हे करत असतात. त्यामुळे त्याला जिकडं जायचं आहे ना तिकडे जाऊ द्या. शेवटी कसं आहे, दिवस गेल्यानंतर रात्री माणसाला घरी यावंच लागतं. तशी जी गोष्ट आहे ती त्याला घरी यावंच लागतं. आणि बघा, तुम्ही स्वतःचेच मित्र व्हा. कशाला मित्र पाहिजेत तुम्हाला? असले मित्र की तुमचंच खातात, तुमच्या तोंडावर तुमच्याशी गोड बोलतात आणि तुम्ही पुढे गेल्यानंतर तुमची पाठीमागे निंदा करतात. हे मित्र कशाला पाहिजेत? हे असे मित्र नसलेले परवडले ना. त्यापेक्षा तुम्ही स्वतः तुमचे मित्र व्हा. तुम्ही तुमचेच मित्र व्हाल ना तर तुम्हाला स्वतःपेक्षा चांगला जवळचा मित्र कोणीच भेटणार नाही. लक्षात आलं? ही तिसरी गोष्ट. आता चौथी गोष्ट आहे, स्वतःला स्वतःच कमेंट करा. कशाला कुणाकडून अपेक्षा करायची की हा बाबा मला आता चांगलं म्हणेल. आता समजा आता मी एक गृहिणी आहे, तर गृहिणीमध्ये की आता स्वयंपाक बनवला तर ती एवढं छान, समजा सगळा स्वयंपाक, सागर संगीत सगळा छान स्वयंपाक बनवला आहे आणि तिला असं वाटतंय की आता आपल्या जेवणाची कोणतरी तारीफ करेल. कशाला अपेक्षा ठेवायची? अगदी तुमच्या जवळची व्यक्ती आहेत त्या तर करणारच हो, प्रश्नच नाही. पण ज्या वेळेस तुम्ही बाहेरच्या व्यक्तीला कोणाला बोलवाल जेवायला किंवा अजून घरातलेच लोक तुमचे दुश्मनसुद्धा असू शकतात, त्यांच्याकडून ही अपेक्षा अजिबात ठेवू नका. तुम्ही स्वतःलाच कमेंट करा. स्वतःलाच सांगा, हे माझं काम 100% चांगलं झालं आहे, हा माझा स्वयंपाक खूप छान झाला आहे, हा पदार्थ माझ्याकडून खूप छान झाला आहे. स्वतःलाच कमेंट करा. कशाला त्या माणसाची अपेक्षा करता? हे चौथं झालं. आणि पाचवं आणि लास्टचं आहे ते म्हणजे बघा, ज्या व्यक्तीने तुमची कदर केली नाही ना त्या व्यक्तीची तुम्ही कधीच कदर करू नका. भले तुम्ही त्याच्याशी भांडू नका, त्याच्याशी वाद घालू नका किंवा त्याला तुम्ही उलटसुलट किंवा टोमणे या पद्धतीने त्याच्याशी बोलू नका. पण तुमची कदर त्याने नाही ना केली, तुम्ही त्याची कदर करू नका. शेवटी कसं आहे माहिती आहे का, समोरचा व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा स्वभावाचा इतका फायदा घेतो की तो करून भागलो आणि आता देवपूजेला लागलो, तसं म्हणतात ना, त्या समोरच्या व्यक्तीचं तसंच असतं. त्यामुळे तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीची तुमची कदर नाही ना केली त्याने, त्यामुळे त्याची कदर अजिबात करू नका. चला तर मग, जय शिवराय.